नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला 42 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणजे बोटनेक ब्लाऊज आहे हा. याचे आपल्याला कटिंग करायचे आहे. तर ह्या ताईंचा प्रॉब्लेम असा आहे का त्यांचा ब्लाऊज जो आहे पुढून म्हणजे छाती जास्त असल्यामुळे त्यांचा ब्लाऊज जो आहे पुढून वर जातो. तर पुढून वर जाऊ नये म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने डायरेक्ट अस्तरवर कटिंग करायचे आहे. तर शोल्डर आहे ते मी घेतलेला आहे, बरोबर बघू शकता 7 इंचाचं मी शोल्डर घेतलेला आहे. कारण का छातीचे आहे 42 आहे, कमर आहे ते 39 आहे आणि मोंढा जो आहे मी 6 इंचाचा घेतलेला आहे. आणि छातीचा चौथा भाग आहे तो पाहू शकता 10 इंचाचा छातीचा 10.5 इंचाचा छातीचा चौथा भाग आहे आणि 2 इंच मार्जिंगसाठी. अशा पद्धतीने संपूर्ण जी घडी आहे ती आपली 12.5 इंचाची भरलेली आहे. तर हे झालेलं आहे आपला बॅक साईडचा भाग आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. सरळ रेष आधी आपण उंची टाकून घेऊ. उंची जी आहे ती घेतलेली आहे 14.5 अधिक 1 इंच म्हणजे 15.5 इंचाची उंची आहे. संपूर्ण जे आहे आपलं बॅक साईडचं आपलं माप आहे ते झालेलं आहे. आता आपण सरळ रेष मारून घेणार आहोत ह्या पद्धतीने. जो बॅक साईडचा चौकोन आहे तो आपला काढून झालेला आहे. आता आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचं आहे. तर आपल्याला बोटनेक ब्लाऊजमध्ये काय बदल करायचा आहे आणि कटिंग आपल्याला कशी करायची आहे आणि शोल्डर आपलं परफेक्ट बसावा. बोटनेक ब्लाऊजमध्ये मोंढ्यामध्ये फुगा येऊ नये म्हणून सुद्धा ट्रिक्स आहे, तो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. गळा रुंदी जी घेतलेली आहे मी 4.5 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची घेणार आहे मी 6 इंचाची. कारण काय ह्याला पुढून जो गळा आहे खूप वर नको आहे म्हणून जी गळा उंची आहे ती मी 6 इंचाचीच घेणार आहे. अशा पद्धतीने ही झालेली आहे. आपले पुढच्या भागाचा आहे तो आपला गळा आपण आखून घेतलेला आहे. आधी गळा जो आहे तो आखून घेऊ. अशा पद्धतीने हा गोल शेप देऊन घेतलेला आहे. झाला आपला पुढच्या भागाचा गळा. आता आपल्याला काय करायचं आहे, आपला सगळा जो मोंढ्याचा जो बदल आहे तो सगळा आपल्याला इथंच करायचा आहे. तर मी 1.5 इंचाचा मोंढा घेतलेला आहे आणि उंची आहे बघा, जी मोंढ्याची उंची आहे ती 6 इंचाची आहे. त्याचे निम्मे करून घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला जो आपला छातीचा चौथा भाग काढलेला आहे तिथपर्यंत मोंढ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथपर्यंत आपलं मोंढ्याचं माप झालेलं आहे. आता आपल्याला कुठं बदल करायचा आहे आणि काय करायचं आहे. तर आधी आपण सरळ रेष मारून घेणार आहोत या पद्धतीने. पुढचा गळा सुद्धा झालेला आहे. पूर्ण बॅक साईडचा भाग आहे तो आता संपूर्ण तयार झालेला आहे. तर आता आपल्याला इथंच काय बदल करायचा आहे. तर इथं बघा पाहू शकता तुम्ही, मी अर्धा इंचानी शोल्डर मोंढा जे आहे आत घेणार आहे. पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, तर आपलं शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला 1 इंचाने आपलं शोल्डर आहे बोटनेक ब्लाऊजचं डन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरून तिथून खाली आपल्याला परत आपला मोंढा मोजायचा आहे, मोंढा उंची मोजायची आहे. हा बदल आहे तुम्ही पाहू शकता. बोटनेक ब्लाऊजची जे आपल्याला याच्यात काय बदल करायचा आहे तो तुम्ही पाहू शकता. 1 इंचाने आपण शोल्डर डन करून घेतलेला आहे. तिथून खाली आपल्याला परत आपलं शोल्डर मोजून घ्यायचा आहे. मोंढा मोजून घ्यायचा आहे. मोंढा जो आहे तो घेतलेला आहे मी 6 इंचाचा परत मोजून घेतलेला आहे. आणि मग आपल्याला बॅक साईडचा जो मोंढा आहे तो परत काढायचा आहे. त्या मोंढ्याचा आणि आपल्या मोंढ्याचा काही संबंध आता राहिलेला नाही. हे बघा, बरोबर मी आता 1.25 इंचाचा मोंढा घेणार आहे आणि मोंढ्याचे निम्मे करून मोंढ्याची उंचीच्या निम्मे घ्यायचा आहे आपल्याला 3 इंच आणि मग आपल्या मोंढ्याला आपल्याला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. उंचीत आपल्याला काहीच बदल करायचा नाही. उंची जी आहे आपली हाय तशीच राहणार आहे. फक्त आपल्या मोंढ्यात जो आपल्याला बदल करायचा आहे, मोंढ्यामध्ये बोटनेक ब्लाऊज परफेक्ट फिटिंग बसावा त्याच्यासाठी ही ट्रिक्स आहे. अर्धा इंचानी फ्रंट साईडचा जो मोंढा आहे तो आत घ्यायचा आहे आणि मग आपल्याला तिथून परत 1.25 इंचानी मोंढा मोजून घ्यायचा आहे. हा जो मोंढा आहे आपला फ्रंट साईडचा मोंढा आहे. अशा पद्धतीने जे आहे ही ट्रिक्स आहे, खूप सोपी ट्रिक्स आहे. ही ट्रिक्स तुम्ही वापरा बोटनेक ब्लाऊजसाठी. ह्या ट्रिक्सनी तुमच्या मोंढ्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. 100% मोंढ्यामधला जो प्रॉब्लेम आहे तो बोटनेक ब्लाऊजचा संपूर्ण सॉल्व्ह होणार आहे. आता जे आहे आपली ही कटिंग झालेली आहे.
आता आपल्याला छातीचा पॉईंट टाकायचा आहे. तर छातीचा जो पॉईंट आहे तो मी घेणार आहे 5.25 इंचाचा छाती पॉईंट घेणार आहे. पाहू शकता 42ची छाती आहे तर मी. आणि टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला 10 अधिक अर्धा इंच म्हणजे 10.5 इंचाचा टक्स पॉईंट आहे. 10 इंचाचा टक्स पॉईंट आहे, अर्धा इंच मार्जिंगसाठी. ह्या पद्धतीने टक्स पॉईंट टाकून घेतला, सरळ रेष मारून घेतली. आता आपल्याला जे पप घ्यायचा आहे पुढच्या भागासाठी, तर तो आपल्याला किती इंचाचा घ्यायचा आहे, तर आपल्याला पप जो आहे पुढच्या भागासाठी आपण 2 इंचाचा घेणार आहोत. अशा पद्धतीने हे बघा. आणि हा जो झाला आपला 2 इंचाचा पप आहे. आता आपण एक तिरकी रेष मारून घेऊ. इथपर्यंत जे आहे आपला टक्स पॉईंट झालेला आहे, पपचा सुद्धा पॉईंट झालेला आहे. जो आपण 2 इंच पपसाठी एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते आपलं कट होणार आहे, म्हणून आपल्याला ह्या कडेने 2 इंच वाढून घ्यायचं आहे आणि वरतून आपल्याला अर्धा इंच अशा पद्धतीने एक तिरकी रेष मारून घ्यायची आहे. आता इथपर्यंत आपलं माप झालेलं आहे. मोंड्याला आणि पपला सुद्धा आपण शेप देऊन घेतलेला आहे. हे बघा, पपमध्ये सुद्धा आपल्याला काय बदल करायचा आहे, तर आपल्याला पाव इंचानी पप सुद्धा आपला कट करायचा आहे. वरच्या भागाचा जो पपला जो शेप आहे तो मी कटिंगच्या वेळेस तुम्हाला सांगणार आहे आपल्याला कसा कट करायचा आहे. आता आपला जो इथपर्यंत माप झालेला आहे, इथपर्यंत आपला कस्टमरचा ब्लाऊज वर जातो, तो वर जाऊ नये म्हणून आपल्याला अर्धा इंचानी खालती जो आहे पुढचा भाग आहे तो वाढून घ्यायचा आहे. अर्धा इंचानी हा भाग आहे तो मी वाढून घेतलेला आहे. आणि मग आपल्याला तिरकी रेष ह्या पद्धतीने मारून घ्यायची आहे. तर ही तिरकी रेष का मारायची, तर आपले जे ब्लाऊज ज्यावेळेस आपला ब्लाऊज टिचिंग होतो त्यावेळेस आपल्याला जे आपले ब्लाऊजचे जे कोणे आहेत ते बाहेर येऊ नये म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने तिरकी रेष मारून घ्यायची आहे. आणि हे बघा, जो पप आहे त्या पपला ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. आता हा जो आहे आपला प्रिन्सेस 42 साईजचा जो प्रिन्सेसचा पप आहे तो आपला संपूर्ण तयार झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही आपल्याला जी पप आपण जे मार्किंग केलेली आहे व्यवस्थित आणि किती छान आलेली आहे. तर आता आपण याची कटिंग करू. आधी आपण 1 इंचाचा शोल्डर डन करू आणि बॅक साईडचा मोंढा कट करून घेऊ अशा पद्धतीने. आणि मग आपला जो कडेकडेचा जे एक्स्ट्रा कपडा आहे तो सुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने छोटे छोटेसे आहे पॉईंट देऊन घ्यायचे आहे, कारण का बॅक साईडला जे आपण 2 इंच किंवा वरून अर्धा इंच घेतलेला आहे त्याची काहीच गरज नाही आहे. आणि अर्धा इंचाची सुद्धा आपल्याला आपण उंचीत वाढवलेला आहे त्याची सुद्धा गरज नाही आहे. आणि मी जर खडूचा वापर केला असता तर मार्किंग सुद्धा बॅक साईडला झाली असती. ते बघा, ह्या पद्धतीने संपूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. आणि पप सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ते बघा, मी वरच्या साईडचा जो पप आहे तो आपल्याला कसा कट करायचा आहे ते तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. आणि आपला मोंढा सुद्धा आपला 1.25 इंचाचा कट करून टाकणार आहोत आपण ह्या पद्धतीने. हे बघा, हा जो पप आहे आपण कट केला आणि परत आपल्याला पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा कट करून टाकायचा आहे. आणि मग आपला जो 2 इंचाचा पप आहे एक्स्ट्रा तो सुद्धा आपण कट करून टाकलेला आहे. फ्रंट साईडची संपूर्ण आपली कटिंग झालेली आहे. आता आपल्याला बॅक साईडला जे आपल्याला बॅक साईडचं नको ते सुद्धा आपण कटिंग करून टाकणार आहोत. तर आधी उंची मोजून घ्यायची. 14.5च्या अधिक 1 इंच 15.5 इंचावर उंची टाकून घ्यायची आणि एक सरळ रेष मारून घ्यायची. आणि मी तिथं 2 इंचावर टक्स पॉईंट दिलेले आहे, पाहू शकता तुम्ही. सरळ रेष मारून घेतल्यानंतर जे 2 इंच पॉईंट आहे तिथून आपल्याला सरळ कट करून टाकायचा आहे. आणि जे अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा आहे तो सुद्धा आपण कट करून टाकायचा आहे. तर तुम्हाला सॉरी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. आणि इथं थोडंसं वरती कोना कट करून घेतलेला आहे ब्लाऊजवर जाऊ नये म्हणून. हे बघा, उंची टाकून घेतलेली आहे आपण. बाहीची उंची आहे 4.5 अधिक 1 इंच 5.5 इंचाची बाहीची उंची घेतलेली आहे. अस्तरची बाही जर असल्यानंतर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंचाची.
दंडघेर टाकायचा आहे 7 इंच आणि दंडघेरापेक्षा 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि दंडघेर जे आपण 7 इंच टाकलेला आहे त्याच्यापेक्षा मध्यभागी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि 2 इंचापेक्षा सुद्धा आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आधी आपण कॅप हाईटवर एक मार्किंग करून घेऊ आणि मग आपल्याला ह्या पद्धतीने तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. पाहू शकता तुम्ही. आणि हा जो बॉक्स आहे तो आधी आपण कटिंग करून टाकू. आणि मग तुमची जी बाही आहे तुम्हाला 1.25 इंचापासून तुमच्या बाहीला शेप द्यायचा आहे. तो पॉईंट घेतलेला आहे मी 1.25 इंचाचा. आणि मग आपल्याला या पद्धतीने जो आहे शेप देऊन घ्यायचा. हा झालेला आहे आपला फ्रंट साईडचा आणि हा जो आपण देतो आहे हा आहे बॅक साईडचा. अशा पद्धतीने बाहीचा शेप सुद्धा झालेला आहे. बाहीची कटिंग सुद्धा आपण करून घेणार आहे लगेचच. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले आणि तुम्ही जर काही कमेंट केल्या तर मला सुद्धा बरं वाटेल आणि त्या कमेंटवर मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचू शकते. आता आपण काय करणार आहोत, आधी बाहीची सुद्धा कटिंग करून घ्यायची. बाही कटिंग झाल्यावर त्याच्यानंतर आपला जेवढा बी कपडा उरणार आहे त्या कपड्यामध्ये आपल्याला जे आहे फ्रंट साईड आणि बॅक साईड कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बॅक साईड टाकून बघितलं एक्स्ट्रा सुद्धा कपडा आहे कडेकडेनी, तर मी दोन्ही भाग जे आहे वेगवेगळे करून घेतले आणि ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची. तर ह्या पद्धतीने ठेवा. तुम्हाला जशी पद्धत जमेल त्या पद्धतीने अस्तर ठेवा आणि जे आहे तुमच्या ब्लाऊजची कटिंग करून घ्या. आणि ह्याचा जो टीचिंगचा व्हिडिओ आहे तो सुद्धा मी हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तो व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघितल्याबद्दलही खूप खूप मनापासून धन्यवाद.